आम्ही एअरपोर्टवरून आता पोहोचलेलो आहोत सिटी सेंटरला. इथल्या बस बीस बघा कशा मस्त एकदम. आत्ता आम्ही जर फ्रेश होऊन आमच्या हॉस्टेलच्या खाली आलो आहे एक्सप्लोर करायला काय 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 नाही. एकदम फील होतो युरोपसारखाच. इथले लोकल मार्ट आहे बघा हे. काय आता मेडिकल शोधतोय. साधारण गोळी घ्यायची आहे पण भाषेचं खूप काय म्हणतात ते बॅरियर आहे. आत्ता आपण पोहोचलो अबुधाबी एअरपोर्टवरती. आता आपली नवीन सीरीज चालू होते इथनं पुढं अझरबैजानची. तुम्ही लास्टची दुबईची सीरीज बघितली असेल, कशी वाटली ती नक्की सांगा. आता आम्ही मगाशी मेट्रो स्टेशनवरनं टॅक्सी करून आलो. जिथनं आमच्याकडनं घेतले 150 बात घेतले. बस घेते 35 बात. आम्ही चौक असल्यामुळे आम्ही त्याला 150 बातला कन्व्हिन्स केलं, त्यांनी घेतले. तर आता आम्ही अबुधाबी इंटरनॅशनल एअरपोर्टला आणि आपली सकाळची फ्लाईट आहे विज एअरची अबुधाबीवरनं बाकूला. ही असणार आपली म्हणजे माझी 4थी इंटरनॅशनल कंट्री आणि या ट्रिपमधली 3री इंटरनॅशनल कंट्री. तर नक्की आता येणारे पुढले व्हिडिओ नक्की बघा. तुम्ही कमीत कमी खर्चामध्ये या 3ही कंट्र्या कशा करू शकता याची पूर्ण माहिती मला या सगळ्या सिरीजमध्ये भेटणार आहे. तर आता आज जाऊया आपण. पहिले चेक इन बोर्डिंग पास घेऊयात. कारण विज एअर आहे म्हणजे एकदम तुम्ही बघितलं असेल पहिल्या व्हिडिओमध्ये कसं आहे लेट आणि हे सगळं. आत्ता वाजले 2:15 आणि आम्ही एअरपोर्टच्या बाहेर आमची गँग बघा मस्त जेवायला बसलेली आहे. दादा हे बघा ही आता ही बस आली बघा. आपण आलो ना जाताना गेलतो या बसने गेलतो आता टॅक्सीने आलो. ते बघा ती फ्लाईट. तर आमचं आता इमिग्रेशन आणि सिक्युरिटी सगळं झालेलं आहे क्लिअर. तर फायनली आम्ही चाललेलो आहोत बाकूला. दादा झालं ना घाबरवता आपण झालं पण मी नाही घाबरलो. म्हणजे आपलं घाबरलं कशाबद्दल म्हणतोय तुम्हाला? जो आपला जे ट्रान्झिट विजा होता त्याबद्दल. ट्रान्झिट विजाच्या बद्दल आपण ऑलरेडी इन्क्वायरी केली होती. हां त्यांनी काय सांगितलं होतं? गरज नाही. हां मी त्याच्यामुळे घाबरलो नव्हतो. ओके. पण आम्ही जरी काय झालं असता तरी आम्ही इथेच राहिलो असतो आणि रिटर्न गेलो असतो. हां म्हणजे असा आमचा प्लॅन. तुम्ही मला हा कशाबद्दल बोलताय असं सांगतो मला क्लिअर करून की जे आम्ही फ्लाईट बुक केली होती अबुधाबी टू बाकू आणि नेक्स्ट बाकू ते मुंबईची, जिथं आमचा अबुधाबीला 2 तासाचा लेअर होता. तर असा नियम आहे की जर तुमचा 8 तासापेक्षा जास्त लेअर असेल तर तुम्हाला ट्रान्झिट विजा भेटतो आणि 8 तासापेक्षा कमी असेल तर ट्रान्झिट विजा नाही भेटत. तर आमचा 8 तासापेक्षा कमी होता तर आम्हाला ट्रान्झिट विजा नव्हता. पण तुम्हाला माहिती आहे आम्ही विज एअरलाईननी बुकिंग केलेली आहे आणि विज एअरलाईनचे खूप नियम कडक असतात. मग ज्यावेळी आम्ही अबुधाबीमध्ये आलो त्यावेळी आम्ही त्यांना विचारलं की असं पाहिजे का, तर ते म्हणले नाही. आणि ह्यातला पण विचारलं आम्ही पाहिजे का, ते म्हणले नाही. पण आम्हाला मनामध्ये शंका होती. जेव्हा आणि टायमाला विचारलं तर आम्हाला ते फ्लाईट बोर्ड कोण देणार नाही, आम्हाला इथेच परत राहावं लागेल. पण असं काही झालं नाही आहे. त्यांनी आम्हाला फ्लाईट बोर्ड कोण दिलेलं आहे विजाने काही विचारलं नाही आहे. पण हां थोडेफार त्यांनी प्रश्न विचारले, कुठं आलं, काय चाललात, हॉटेल बुकिंग कुठे तुमची, कुठं राहणार तुम्ही, कुठे फिरणार आहेत, असे नॉर्मली त्यांनी प्रश्न विचारले. जे की विचारणे गरजेचं आहे एखाद्या व्यक्तीला जो की इथनं जात असेल दुसऱ्या देशामध्ये. तर अशा प्रकारे आमची बोर्डिंग आणि सिक्युरिटी इमिग्रेशन सगळं झालेलं आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आम्ही अबुधाबी एअरपोर्टला होतो ना, एवढी स्मूथ इमिग्रेशन आणि सिक्युरिटी आहे ना, टेन्शन नाही. आपल्या इथं कसं डिपोर्टच्या वेळी स्टॅम्प मारतात, इथे असं काही नाही. पासपोर्ट स्टॅम्प मारत नाही. तिथं तुम्ही कॅमेऱ्यामध्ये तुमचा फोटो घेतला जातो, फोटो फक्त, आणि जर फोटो क्लीन होऊनसुद्धा गेट उघडला नाही तर फक्त पासपोर्ट स्कॅन केला जातो आणि तुम्ही तुमचं इमिग्रेशन झालं समजायचं. फक्त सिक्युरिटीला पण तुम्ही तुमची बॅगा चेक करायचा, संपला विषय ना. आता ही गोष्ट चांगली ना इथं. हो एकदम सोपं. ओमानला आम्हाला जेवढा वेळ लागला तो इथं आम्ही 5 मिनिटामध्ये बाहेर पडलो इथनं सगळं करून. तर ही एक चांगली गोष्ट आहे दुबईची आणि अबुधाबीची. तर आपला गेट आता बघूया किती आहे. त्या गेटवर जाऊन बसूया. 6 वाजताची फ्लाईट आहे. तर येणारी व्हिडिओ सगळे एकदम इंटरेस्टिंग असणार आहेत. तर सगळे नक्की बघा. व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू आपल्या गेटवरती. बोर्डिंग चेक झालेली आहे. आता बोर्डिंग चेक झालं. आता आम्ही इथे बघूया कसं आहे आपलं काय नाही. हे पुढे जाऊन सांगतो की कशा प्रकारे आपलं बोर्डिंग पास भेटलेला आहे. हे करा पॅकिंग लवकर. बोर्डिंग पास भेटलेला आहे. तर चाललेलो प्लेन बोर्ड करायला. दादा एक्सायटेड आहेत. कशाला एक्साइटेड होतो नाही? हां कशाला एक्सायटेड ते नंतर विचारू आपण, थोड्या वेळानंतर विचारू. तर खूप एक्सायटेड होणार ही पुढची जर्नी. नक्की व्हिडिओ सगळे बघा. तुम्ही एकदम कमीत कमी खर्चामध्ये 3ही कंट्र्या कशा करू शकता याची संपूर्ण माहिती तुम्हाला या येणाऱ्या सगळ्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. तर आता आपण कसं दुबईमध्ये नोवल काढलेलं मेट्रो डेचं इथं बाकी कार्ड म्हणून आहे. बघू रे म्हणतात हे बघा असं एक बाकी कार्ड म्हणून आहे जे की 2 महिन्यातलं आहे ना, 2 महिन्यातलं आहे. तिथनं तुम्ही हे यूज करू शकता. बसमध्ये मेट्रोमध्ये पण आय थिंक यूज करू शकता. बघू आपण मेट्रोने आपलं जायचं आहे. मग बसमध्ये तुम्ही यूज करू शकता. समोर आहे बघा इथे बस उभ्या आहेत त्या. आणि अझरबैजानचा विजा पण एकदम इझी आहे.
फक्त 2200 रुपये घेतले आमच्याकडनं. ऑनलाईन काढलं आम्ही. ऑनलाईन नाही काढलं, सॉरी, स्वतः आम्ही वेबसाईट जाऊन काढलं. इथे तुम्ही स्वतः काढू शकता वेबसाईट जाऊन ती. आणि तिकीट बघितलं तर अबुधाबीवरनं अझरबैजानचं आम्हाला जवळजवळ 4500ला पडले. तर टोटल 4 + 2200 6200मध्ये आमचं झालेलं आहे पूर्ण, म्हणजे विजा आणि तिकीट. ते इझी आहे आणि तुम्ही स्वतः करू शकता, काढू शकतो अझरबैजानचा विजा आणि ते लगेच भेटतं. 1 ते 2 दिवसामध्ये तो विजा आहे तुमच्या ईमेलला. तर आता जाऊया आपण त्या बसनी आपल्या निजामी स्ट्रीटला. ही अशी बस आहे जी की आपल्याला 1.30 मन्नतला सिटी सेंटरला पोहोचवते, जिथनं आपल्याला मेट्रो घेऊन कुठे जाता येतं. तर आतनं बघूया आपण कशी ही मेट्रो, विचारू ड्रायव्हरला कसं काय ते. ओके, थँक्यू. चला, तर 4 वेळा ते कार्ड टॅप करावं लागतं, एकच कार्ड. बस बघा, तर भेटूया आपण मेट्रो स्टेशनला डायरेक्ट. तर आम्ही एअरपोर्टवरून आता पोहोचलेलो आहोत सिटी सेंटरला. पण खतरनाक अशी थंडी आहे. हे काय ते नाव आहे बघा, बाकी डिमरवल वेन्झर असं काय ते नाव आहे बस स्टॉपचं, तिथलं सिटी सेंटरचं. इथं आमचं वॉकेबल आहे, एक 8 मिनिटावरती आमचं हॉस्टेल आहे. आणि पुढं बघा बिल्डिंग बघा, स्ट्रक्चर बघा, पुन्हा युरोपियन कंट्रीसारखं तुम्हाला फील होणार. आणि खरं म्हणजे युरोपियन कंट्रीज आहे, दुबईपेक्षा भारी वाटतं खरं फिलिंग आहे. इथल्या बस बीस बघा कशा मस्त एकदम. आता अजून मजा येणार आहे, पण थंडी खतरनाक थंडी. आणि अशा त्यानंतर दिवसात आलो की इथं खूप थंडी असते. बस स्ट्रक्चर पूर्ण युरोपियन स्ट्रक्चर बघा. आता हॉस्टेलला जाऊया, बघूया, चेक इन करूया आणि काय होतं बघूया. तर आम्ही आता सिम कार्ड घेतलेला आहे, सिटी सेंटरला घेतलेला आहे. एअरपोर्टला खूप महाग होता, तिथं आम्हाला 17 मन्नतला पडलेला आहे. म्हणजे जवळ किती 17 मन्नत म्हणजे 833ला पडलेला आहे. 5 GB डाटा आणि 500 मिनटं कॉलिंग. असं एक शॉप होतं लोक इथनं घेतलेलं आहे. आता तो ॲक्टिव्ह करूया. तर हा हॉस्टेल आहे, तर कॉमन एरिया आहे बसायला मस्तपैकी. आणि तुम्ही आत्ता बघितलेले वरती ते बंक बेड, तर मस्त आहे. 6000 रुपये बघ, 3 नाईट 4 डेजसाठी 4 लोकांसाठी पडेल. चांगले हिटर बिटर सगळं आहे, कारण थंडी खूप आहे. 5°C सध्याचं तापमान आहे. आता रात्रीचं अजून वाढू शकते. तर आता इथे वाजले जवळजवळ 6:30 आणि आपल्याकडं 7:53 असा एरिया आहे मस्तपैकी. इथे एक सुंदर अशी बाल्कनी आहे, त्याचा तुम्हाला व्ह्यू दाखवतो मी. बंक बेड सगळ्या प्रत्येक ठिकाणचे बंक बेड आहेत. हा एक कॉमन एरिया आहे, रिसेप्शन. हे बघा सुंदर अशी एक, हा बघा आता व्ह्यू बघा नाईटचा, सुंदर असा बाकू सिटीचा व्ह्यू. एक तर आपली एक निजामी स्ट्रीटसुद्धा आहे बाजूलाच, तीसुद्धा आपण आता एक्सप्लोर करणार आहोत. बघा सेम रशिया टाईप फिलिंग येते इथं, रशिया टाईप फिलिंग येते, खरंच मस्त आहे. आणि आम्हाला 2200 रुपये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे विजा पडला आणि 450 रुपये तिकीट. तर आत्ता आम्ही जर फ्रेश होऊन आमच्या हॉस्टेलच्या खाली आलो आहे एक्सप्लोर करायला काय नाही. तर आमचा हॉस्टेल हा निजामी स्ट्रीट जवळ येतो, त्यामुळे बघा ही पूर्ण निजामी स्ट्रीट आहे. मस्त आमचा जस्ट हॉस्टेलच्या बाजूला स्ट्रीट आहे, एकदम फील होतं युरोपसारखाच. आता आम्हाला एक ती गबालाची टूर करत होती, तर एक आम्हाला एजंट भेटला इथं टूरवाला, तर त्याच्या ऑफिसला गेलो इथे. तो आम्हाला त्यांच्याकडनं घेतो आहे 7 मन्नती, म्हणजे आपल्या इथले 3,000 रुपये फुल डे टूरसाठी. आपलं काश्मीरला कसं आहे त्याप्रमाणे इथे गबाळ म्हणून स्पॉट आहे, तिथं तो आम्हाला सगळं फिरवणार आणि त्यासोबत एक 3-4 स्पॉट फिरवणार. आमचे जे हॉस्टेलचे ओनर आहेत ते आम्हाला ते 50 मन्नतमध्ये देत आहेत, त्यात ब्रेकफास्ट इन्क्लूड होता. पण फक्त गबाळ टूर आहे इथं. 60ला अजूनसुद्धा 5-6 स्पॉट आहेत, ते इन्क्लूड आहेत, पण ब्रेकफास्ट नाही आहे. तर आता डिस्कस करतो आम्ही, थोडं फिरूया, बघूया, पहिले खाऊया काहीतरी, कारण लई भूक लागलेली आहे, आणि मग भेटूया. चला, इथले लोकल मार्ट आहे बघा, इथे वाईनचे कंब. चला इथं खायला पण आहे बघा, शोरमा आहे. अरे पोट नाही काय तर जेवूया. शोरमा नको आता, शोरमानी पोट नाही भरणार. पूर्ण बघा एरिया किती सुंदर एरिया, असा सेम असं वाटतं मी रशिया किंवा असं कुठल्याही युरोपियन कंट्रीज आहे, पण एशियन आणि युरोपियनच्या बॉर्डरला आहे, म्हणजे त्यामुळे ती अशी आहे. पण इथली हिस्ट्री म्हणजे इथली हिस्ट्री काय होती, बोललो मग अशी. आता म्हणजे लोक काय सांग आज जरा याला हिस्ट्री सांगतो कसं काय ते. तर अझरबैजान इकडे बघ, आर्मेनिया, जॉर्जिया, युरोप, रशिया, तुर्की
ही याची Border बॉर्डर आहे. लाईन आहेत, म्हणजे इथनं तुम्ही आरपार जाऊ शकता. आणि इथली टोटल पॉप्युलेशन 11 लाख टोटल पॉप्युलेशन आहे. आणि बाकू सिटी ही सर्वात मोठी सिटी आहे आणि प्लस ह्या अझरबैजान कंट्रीची राजधानी आहे. आणि इथली ऑफिशियल लँग्वेज आहे अझरबैजानी. आणि इथे 94% अझरबैजानची लोक राहतात आणि बाकी नॉर्मली इकडच्या तिकडची 1%, 2% अशी लोक आहेत. आणि इथली लोक एवढी फ्रेंडली आहेत ना, खूपच friendly आहेत. काहीच टेन्शन नाही, काहीच नाही, बिंदासली एकदम फ्रेंडली. म्हणजे तुम्ही कोणालाही काही क्वेश्चन विचारा, म्हणजे काही म्हणजे जे तुम्हाला गरजेचे आहेत तर ते तुम्हाला डेफिनेटली मदत करणार. नक्की करता मदत. आम्ही पण 2-3 वेळा एअरपोर्टला उतरल्यापासून आम्हाला लोकांनी खूप मदत केली, पोलिसांपासून सगळ्यांनी मदत केली. तर जरा नाईट आउट बघूया. इथं खूप सारे क्लब सुद्धा आहेत ज्या ठिकाणी जाऊ शकता. हां, क्लब पण इथं खूप सुंदर आहेत, म्हणजे असं जेन्युइन क्लब आहेत. काय आता मेडिकल शोधतोय, दादांना गोळी घ्यायची आहे, पण भाषेचं खूप काय म्हणतात ते बॅरियर आहे. त्यांना इंग्लिश समजत नाही आहे. हिंदीचा सोळा विषय इंग्लिश पण समजत नाही आहे, तर ट्रान्सलेटरचा उपयोग करावा लागतो इथे, इंग्लिश टू अझरबैजानी. त्यामुळे त्याचे हात करून सांगतात की नियर मेट्रो स्टेशन किंवा असं जावा. इंग्लिशचा खूप इश्यू आहे, लँग्वेजचा जरा इश्यू येतं. पण ठीक आहे, जर तुमच्याकडे गुगल ट्रान्सलेटर असेल तर तुम्ही मॅनेज करू शकता. सिटी बघा किती भारी वाटते. हॉटेल शोधतो जेवायला, आम्ही हॉटेल शोधतोय. तुम्ही बघितलं ना, असे विंटेज गाड्या त्यांच्या टॅक्सी बनवल्या आहेत. इथे तुम्हाला खूप साऱ्या अशा विंटेज गाड्या दिसतील. इथं खूप लोकांना आवड आहे की विंटेज गाड्या ठेवायची, चालवायची. दुबईसारख्या इथं अशा मोठ्या मोठ्या गाड्या दिसणार नाहीत, पण विंटेज गाड्या खूप दिसतील. हां, दुबईपेक्षा पण भारी गाड्या आहेत खरं. माहोल एकदम मस्त सिटी. हे बनवलं तिला. तर हॉटेल बघू म्हणता, घेऊन हॉटेलला राईट घ्या, लेफ्ट घ्या, राईट घ्या, लेफ्ट घ्या मंदार करतंय, बघू. आत्ता आम्ही आलो एक हॉटेलला, महाराणी हॉटेलमध्ये. तर अझरबैजानमध्ये आम्ही आलेलो आहे महाराणी हॉटेलला. हे असं काहीतरी मस्त असं हॉटेल आहे. तर आम्ही काय मिक्स व्हेज पनीर आणि रोटी मागवलेली आहे. हे असं हॉटेल आहे. रेट तुम्हाला जेवण झाल्यानंतर सांगतो किती कॉस्टली किंवा काय ते. तर आत्ता आम्ही जस्ट हॉटेलमधनं बाहेर पडलो जेवण, इंडियन रेस्टॉरंटमधनं. तर ते टोटल त्याचं बिल झालं 50, म्हणजे जवळजवळ आपले इंडियन 2500 रुपये चौघामध्ये. ठीक होतं. बरेच दिवस आम्ही इंडियन फूड खाल्लं नव्हतं, एक 7-8 दिवस झाले, 7 दिवस झाले. तर इच्छा झाली म्हणून आम्ही खाल्लं. उद्यापासून आम्हाला आपण इथलं लोकल फूड काय ते खाऊया आणि एक्सप्लोअर करूया. तर बघा नाईटला एकदम मस्त वाटते सिटी खरंच. एकदा तरी तुम्ही नक्की भेट द्या. इथे मस्त कंट्री आणि फ्रेंडली लोक आहेत, सगळी मदत करतात तुम्हाला. तर घाबरण्यासारखं असं काय नाही आहे, सुंदर सिटी आहे. आणि समोरच आहे आपली निजामी स्ट्रीट, जी खूप प्रसिद्ध आहे बाकूमध्ये. बाकूमध्ये नाही, अझरबैजानमध्ये. अझरबैजानमध्ये बाकूमध्ये येते. बाटा, बाबा इंडियन ब्रँड दिसलेला आहे पहिला आपल्या इथं, बाटा. तर आपण अंडरग्राऊंड नाही जाता, आपण पलीकडनं जाऊया. खूप प्रसिद्ध अशी स्ट्रीट आहे अझरबैजानमध्ये. हे बघा, तर आपल्याला अंडरग्राऊंड जाऊनच इथनं बाहेर निघायचं होतं. समोर ते काहीतरी काय होतं ते आकाशमाला टाईप काय दिसतं आपल्याला बघा. नाही, ते बिल्डिंग आहे आय थिंक सो. हे आमचं हॉस्टेलचं मेन एंट्रन्स आहे. आम्ही काल मागून आलो होतो, पण हे मेन एंट्रन्स आहे. अशा म्हणजे अपार्टमेंट आहे. अपार्टमेंटमध्ये असे शेवटच्या फ्लोअरला आमची हॉस्टेल आहे. तर आत्ता आम्ही उद्या गबालाची बुकिंग केलेली आहे, जो की एक स्पॉट आहे इथे बाकूमध्ये. 45 मन्नातला पर पर्सन. त्यामध्ये सकाळी नाश्ता आणि संध्याकाळी चहा, ट्रान्सपोर्ट आणि त्यांचं गाईड असणार आहे. ग्रुपची ट्रिप असते. तर आता ते फिक्स तू आता उद्या ठरलेलं आमचं उद्या तर ते गबाला आणि बाहेरचे स्पॉट करायचे त्या आजूबाजूचे गबालाचे. आता हा व्हिडिओ इथंच संपूया. व्हिडिओ खूप मोठा होतो आहे. तर उद्यापासून म्हणजे पुढेला येणारा व्हिडिओ खरा असणार आहे. एक्सप्लोर करणार मी बाकू सिटी, आजूबाजूचे जे स्पॉट आहेत ते. तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करा नवीन नवीन पोस्ट बघण्यासाठी, नवीन नवीन रील्स बघण्यासाठी. तर मग भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.